तर अकोल्यात रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हजारो शेतकऱ्यांना फटका बसलाय। अकोला खंडवा रेल्वे मार्गासाठी केलेल्या भरावामुळे तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांना फटका बसला। हजारो एकर शेती पाण्याखाली, शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन। 3 ते 5 फूट पाणी शेतात साचल्याने पेरणी केलेली पिकं पाण्याखाली गेली। वारंवार तक्रार करून देखील रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना नाही। खंडवा या रेल्वे मार्गाचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि आपण आहोत सध्या या हिवरखेडमधून हा मार्ग गेलेला आहे शेतांच्या मधून। त्यामुळे या आपण पाहू शकता की माझ्या मागे परिसर जो पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे, परिसर पूर्ण पाण्यामध्ये आणि त्यामुळे शेतकरी आता चिंतेत सापडलेला आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या या ठिकाणी आता पाण्यामध्ये जलसमाधी आंदोलन सुरू केलेला। जो रेल्वेचा मार्ग आहे हा रेल्वेचा मार्ग होत असताना आमची जमीन अधिग्रहण केलेली नाही, परंतु हा जो रस्ता आहे हा जुना शिव रस्ता आहे आणि आमचं पाणी इथून पुढे जायचं तो आता या रेल्वे पूल चालू असल्यामुळे रस्ता चालू असल्यामुळे हे आधी बंद पडलं। आता तुम्ही बघता की 15 दिवस झाले पाऊस आला नाही, परंतु इतका मोठा खंड असल्यावर सुद्धा बी आजही आमच्या 5 ते 6 फूट आमच्या जमिनीवर पाणी आहे। पिकं पेरले होते, आज रोजी ते पिकं म्हणजे पूर्ण नायनाट झालाय। आम्ही ज्यासाठी तहसीलदार, एसडीओ साहेब, कलेक्टर सर्वांजवळ निवेदन दिलं की बा तुम्ही आमच्या इथे शेतात चला, तिथं पाहणी करा, पण त्यांनी आज रोजी काहीच नाही केला। अकोला खंडवा मार्ग चालला, या मार्गामुळे जो पाणी अडलं त्या पाण्याची विल्हेवाट करून द्या। जे पाणी ज्या रस्त्याने जात होतं त्या रस्त्याने पाणी काढून द्या, बाकी आमचं काहीच म्हणणं नाही। गणेश सोनवणे, मराठी, हिवरखेड, अकोला।